नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास. मावळचे खासदार श्रीरंग चंदू बारणे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबाबत श्री अनिल भांगरे आणि मी माननीय वडगाव मावळ यांच्या न्यायालयात केस दाखल केली होती. सदर केस ही लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 125 तसंच भादवी कलम 199-200 अंतर्गत दाखल होती. सदर केसमध्ये तक्रारीची दखल घेऊन माननीय न्यायालयाने तक्रारदारांचे किंवा फिर्यादीचे व्हेरिफिकेशन केले होते. सदर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर माननीय न्यायालयाने वडगाव पोलिसांना CRPC 202 अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते. सदर आदेश प्राप्त होताच वडगाव चे पोलीस अधिकारी यांनी माननीय न्यायालयात CRPC 200 अंतर्गत रिपोर्ट दाखल केला. सदर रिपोर्ट मध्ये फिर्यादीदाराच्या तक्रारीत तथ्य असल्याचं दिसून आलं. त्यानंतर युक्तिवाद करण्यात आला. सदर युक्तिवादामध्ये फिर्याददारांनी जे दिलेले पुरावे आहेत किंवा फिर्याददारांनी जे दिलेले सायटेशन्स आहेत, हे सायटेशन माननीय न्यायालयाने ऍक्सेप्ट केले व विशेष न्यायालय आमदार खासदार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ यांनी दिनांक 15/9/2025 रोजी दखल घेतलेली आहे. याच्यामध्ये इश्यू प्रोसेस CRPC 204 अंतर्गत केलेली आहे. आता आरोपीला हजर होऊन आरोपीची ट्रायल सुरू होऊ शकते. तसंच श्रीरंग चंदू बारणे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची 10वीची माहिती म्हणजे शैक्षणिक गुणहर्ता खोटी दिली होती. तसंच त्यांनी एक गुन्हा देखील लपवला होता, असे आरोप फिर्याददारांनी केले. त्यानंतर पोलीस तपास झाला व मेहरबान न्यायालयाने CRPC 204 अंतर्गत परवा दिवशी इश्यू प्रोसेस केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.